नमस्कार सेवक बंधूंनो, या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। नमस्कार मित्रांनो, मी संदीप दादुरवाडे। आदर्श मानवधर्म या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। स्वातंत्र्य मिळाले बलिदानातून, भारत घडला संघर्षातून, देश प्रेमाची ज्योत तेवत ठेवूया, भारत घडवूया एकतेतून। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 हा आपल्या भारताच्या इतिहासातील अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा दिवस आहे। या दिवशी आपला भारत देश परकीय गुलामगिरीतून मुक्त झाला। असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी त्याग, संघर्ष केला आणि आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगत आहोत। परंतु मित्रांनो, देशाचे स्वातंत्र्य मिळणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच मनुष्याच्या मनाला अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसन, वाईट सवयी आणि भेदभावाच्या गुलामगिरीतून मुक्त करणेही महत्त्वाचे आहे। याच मानवमुक्तीचा आणि मानव कल्याणाचा मार्ग महानतेगी बाबा जुमदेवजी यांनी समाजाला दाखवून दिला। बाबा जुमदेवजी यांनी मानवधर्माचा संदेश देताना माणसाने माणसाची माणुसकीने वागावे, सत्याचा मार्ग स्वीकारावा, चांगले आचरण ठेवावे आणि समाजात प्रेम, एकता व बंधुभाव निर्माण करावा असा विचार दिला। हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता। सर्वप्रथम माणूस बना हा निखळ माणुसकीचा संदेश दिला। जातपात, भेदभाव, अहंकार आणि द्वेष यापेक्षा मानवता मोठी आहे। प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणला तर कुटुंब बदलेल, कुटुंब बदलले तर समाज बदलेल आणि समाज बदलला तर देश अधिक मजबूत होईल असे विचार त्यांनी प्रत्येक मानवाच्या मनात रुजविले। आपण तिरंग्याला सलाम करतो, पण तिरंग्याला खरी मानवंदना तेव्हाच मिळेल जेव्हा आपण आपल्या जीवनात सत्य, मर्यादा, प्रेम, मानवता, शिस्त आणि चांगले आचरण स्वीकारू। स्वातंत्र्य दिन आपल्याला देशासाठी जबाबदारीची जाणीव करून देतो, तर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे विचार आपल्याला माणूस म्हणून आपली जबाबदारी शिकवतात। बाबांनी नेहमी सत्याचा मार्ग पत्करण्याचा सल्ला दिला। माणूस विचारांनी मोठा होतो, त्यामुळे आपले विचार शुद्ध ठेवावे हीच माणसाची ओळख आहे। श्रोते हो, म्हणूनच या मंगलमय पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया। व्यसनापासून दूर राहूया, अंधश्रद्धेला दूर करूया, भेदभाव विसरूया, एकमेकांना मदत करूया, मानवतेचा मार्ग स्वीकारूया आणि आपला भारत देशाला अधिक सुंदर, स्वच्छ, संस्कारी आणि मजबूत बनवूया। देश स्वतंत्र झाला, आता प्रत्येक मन स्वतंत्र आणि प्रत्येक जीवन संस्कारी करण्याचा संकल्प करूया।